हे सगळे क्रेट आंब्याचे बनलेले आहेत. थोड्या वेळात पॅक होतील. इकडे पॅकिंग चालू आहे. म्हणजे इकडे सगळे आंबे आहेत. इकडे पडवीस सुद्धा आंबे आहेत बघा. हे इथे लावलेले आंबे असे हवेशीर लावायला लागतं. आंबा मोकळ्या हवेत. फळांचा राजा हापूस आंबा मस्त. तर लवकरच पॅक होऊन तुमच्याकडे येईल ऑर्डर दिल्यानंतर. नमस्कार, मी संतोष साळुंके. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आता आहे सुंदर अशा आंब्याच्या बागेमध्ये आणि ह्या वर्षीचा हापूस आंब्याचा सगळ्यात पहिला व्हिडिओ मी करतोय. कारण आतापर्यंत मी व्हिडिओ केला नव्हता, कारण आपण दरवर्षी हापूस आंब्याचे व्हिडिओ टाकतो. पण यावर्षी काय आलं की आंब्याचा रेट खूप जास्त आहे म्हणजे मार्केटमध्ये. आता रेट कमी झालाय आणि मी ठरवलं होतं की जेव्हा रिजनेबल रेटमध्ये येईल ना आंबा तेव्हाच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरना स्वस्तमध्ये चांगला आंबा भेटला पाहिजे. कारण आतापर्यंत आंब्याचे रेट असे होते की जे आवाक्याच्या बाहेरचे होते. आता आंबा हापूस आंबा झालाय स्वस्त आणि आपल्या रेंजमध्ये आलाय. आणि त्याच्यामुळे म्हटलं आता तुम्हाला एक मस्त व्हिडिओ टाकूया. आणि आपल्या एका मित्राच्या बागेमध्ये आलोय मी, तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती पण घेऊया हापूस आंब्याबद्दल. यावर्षी सीझन कसा चाललाय, काय चाललंय आणि त्याच्याकडून कशा प्रकारे आंबे ते काढतायत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आंब्याची बाग बघा, सुंदर अशी बाग आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि तुमच्यापर्यंत हे हापूस आंबे कसे पोहोचतील तो कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी स्क्रीनच्या वरती शेअर केलाय. स्क्रीनच्या खाली जो नंबर आहे तो आपल्या चॅनलचा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जो वरती नंबर आहे ना स्क्रीनच्या, तो त्यांचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमच्या घरपोच तुम्हाला आंबे मिळतील. तर आता आपण कशा प्रकारे ही संपूर्ण माहिती घेऊया. आणि आता मी या बागेमध्ये आलो, त्यांचं काम चालू आहे. कारण सध्या आंब्याचं सीझन जोरदार चालू आहे. गावाकडे हीट वाढली म्हणजे उष्णता वाढली आहे, त्याच्यामुळे पटापट आंबे पिकतायत आणि ते पिकलेले आंबे तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तुमच्यापर्यंत जेव्हा पेटी पोहोचेल तेव्हा मला नक्की कमेंट करा या व्हिडिओवरती की कशी पेटी होती, कसा आंबा होता, कशी चव होती. कारण तुमच्यापर्यंत A1 आंबा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आंबा पोहोचवणं आणि योग्य दरात पोहोचवणं ह्या हेतूनेच हा व्हिडिओ केला. नाही तर मी याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओ करू शकलो असतो, पण त्यावेळी रेट जास्त होता आणि मग लोकच कमेंट करून सांगणार आता आंबा खूप महाग आहे, आम्ही कसं घ्यायचं. म्हणून म्हटलं आता एक रेंजमध्ये येऊन द्या आंबा, मग आपण व्हिडिओ करूया. त्याच्यामुळे आता आंबा तुमच्या रेंजमध्ये आलाय, त्याच्यामुळे तुम्ही आता आंबा घेऊ शकता. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो कशा प्रकारे इथे आंबे काढतायत ते बघूया आपण, कशी पॅकिंग करतायत ते बघूया. तर आता आपण संपूर्ण माहिती घेऊया. तर आता आपण आलोय सुंदर अशा हापूस आंब्याच्या बागेमध्ये. आंबे बघा, आंबे ह्या वर्षीचे आंबे. यावर्षी आंबे दरवर्षीपेक्षा कमी आहेत, पण तुम्हाला मिळून जातील. कॉन्टॅक्ट करा, कारण आज ते आंबे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा व्हिडिओ चालू आहे. आता आपण आलोय सुंदर अशा निसर्गरम्य अशा बागेमध्ये. हापूस कलमाची बाग आहे, संपूर्ण मोठी बाग आहे. मी ड्रोन शॉट मध्ये पण तुम्हाला दिसेल कशी आहे ती. तर मी आता बाग दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आंब्याची बाग आहे आणि त्यांचं काय काय चालू आहे ते बघे काम. सुंदर एका लाईनीत सगळे कलम आहेत व्यवस्थित. इकडे आंबे सुद्धा काढतात. तर आता आपण आहोत बागेमध्ये आणि आपल्यावर आहेत रोशन धुरी आणि त्यांची सुंदरची बाग आहे. तर आता ह्या वर्षीच्या आंब्याच्या सीझन बद्दल पहिली माहिती द्या की कशा प्रकारे तुमचा सीझन चाललाय ह्या वर्षीचा हापूसचा. यावेळी तशी खूप मेहनत करावी लागली, कारण आंबा वाचवण्यामध्ये खूप हे करावे लागले. मध्ये खार पडल्यासारखे झाले होते ना, मध्ये काहीतरी पाऊस होता त्याच्यामध्ये बरंच हे पण होतं, स्टार्टिंगला नुकसान पण, दव पण जास्त पडत होतं. आणि त्यात वाचवण्यात आम्ही तेवढं हे झालं सक्सेस. आणि हाय म्हणजे आणि फायनली लोकांपर्यंत आंबा आता जायला लागलाय. आता जायला लागला आहे. म्हणजे ऑर्डर हे असतात, बुकिंग जशी असेल तशी मी देत जातो. आता तुमच्याकडे देवगड हापूस आंबा कुठे कुठे पण जातो, म्हणजे कुठे कुठे पोहोचवतो तुम्ही? माझा आउट ऑफ कंट्री, तुमचा महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही मला सांगा, पाठवू शकतो. आउट ऑफ कंट्री पण जातो? हो हो. आणि ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसात जातो? एक तुम्ही आता मला ऑर्डर केली तर एक साधारण 4 दिवसामध्ये तुम्हाला हे होऊन जाऊ शकतो, मिळू शकतो. ओके ओके. आणि ऑर्डर साठी नंबर स्क्रीनवरती सुद्धा आहे, तरी पण एकदा सांगा. हा, माझा नंबर आहे 7038392038. 7080392038. आणि तो स्क्रीनच्या वरती जो नंबर आहे तो यांचाच आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप केला चालेल आणि हे केलं चालेल ना? हो, व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल.
कॉल केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यावेळी जो रेट असेल तर तुम्ही सांगाल त्यांना की या रेटने आंबा चालू आहे. काय नाही. ओके. आणि किती डझनाची पेटी मिळेल त्यांना लोकांना? माझ्याकडे 4 डझनापासून तुम्हाला 6 डझन पर्यंत भेटू शकतो. आणि छोटी किती? छोटी 6 डझनाची हे आहे. हा, ते बरं पडतं म्हणजे. आणि 1-2 डझन मध्ये पण आहेत तुम्हाला अवेलेबल. जर बाहेर कुठे असेल आउट ऑफ ह्याच्यामध्ये तर तुम्हाला त्याची पॅकिंग वेगळी येईल ती. ओके. ती कसली पॅकिंग असते? ते फायबर पेटीचे आहे, बाहेर पाठवण्याची. बाहेर. आणि लोकलला आपल्या होऊ नये म्हणून ते फायबर मध्ये. बरोबर. आणि लोकलला आपल्या बॉक्स पॅकिंग. लोकलला बॉक्स मध्ये पॅकिंग केली जाते. ओके. तर आता लोक तुम्हाला नक्की ऑर्डर देतील. आणि आता ह्या वर्षी सीझन चालू झालाय आणि तुम्ही म्हणता असं की इतर वर्षीपेक्षा या वर्षी थोडंसं वातावरण वेगळं होतं, तरी पण तुमच्या बागेमध्ये बऱ्यापैकी आंबा आता आलाय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय. तर आता पण तुम्ही जेवढे पेट्या पाठवा त्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे. हा आंबा तुम्हाला आतमध्ये हे खराब भेटणार नाही. ओके. हा, मग तेच लोकांना ते जरा खराब आंबा मिळतो किंवा खूप लोकांना कंप्लेंट आहेत आणि त्यामुळे आपल्या इकडे बरेचशा कंप्लेंट्स येतात. बरोबर. लोकांच्या की आंबा हे करा. तुम्ही एकदा घेऊन बघा, तुम्हाला एकदा खात्री झाली की तुम्ही नक्की माझ्याकडनं पुन्हा मागवा. आणि आता मी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश काय की आपल्याकडचा ओरिजिनल आंबा लोकांपर्यंत पोहोचतोय. कारण मार्केटमध्ये आता हापूसच्या नावाखाली इतर आंबे पण खपवले जातात. कर्नाटक आंबा खूप संपवला जातोय हापूसच्या नावाखाली. त्या आंब्यात आपल्या आंब्यात काय फरक असतो? आपल्या आंब्याचा कलर, त्या आंब्याचा कलर फरक आहे. म्हणजे आतमध्ये तुम्ही बघितलं तर तो त्याचा कलर वेगळा असतो, म्हणजे लाईट असतो. लाईट असतो. आणि आपला एकदम टेस्टला तर हे करतो. टेस्ट मध्ये फरक आहे. बरोबर. ज्याने कर्नाटकचा आंबा खाल्लाय आणि ज्याने हापूस खाल्ला त्याच्या लक्षात राहील. बरोबर. कोकणी माणसाला सांगायलाच नको आहे ते. बरोबर आहे. पण ज्या लोकांना हापूस मध्ये कन्फ्युजन आहे, खूप लोक बाहेरची सुद्धा असतात, मग त्यांना म्हणजे तुमच्याकडून जो आंबा जरा आहेत त्यांना थोडं कन्फ्युजन असतं. आणि बाहेर मार्केटिंग मध्ये चुकीची माहिती पण दिली जाते. बरोबर. हे होतं. पण तुमच्याकडून 100% ओरिजिनल हापूस आंबा मिळेल. आपल्याकडे डायरेक्ट कस्टमर डायरेक्ट बागेमध्ये येऊन पण आपल्याकडनं घेऊन जातात. ओके. ते चांगलं आहे. ते स्वतः घेऊन आता कुठे कुठे येतात कस्टमर साधारण? आपल्याकडे आता इकडे जे कुडाळ पासून वगैरे आहेत ना, ते आपल्याकडे डायरेक्ट घेऊन जातात. कोल्हापूरचे आहेत, साताऱ्याचे आहेत, पुण्याचे आपल्याकडे डायरेक्ट बागेमध्ये येऊन. म्हणजे कोरोना नंतर काही लोक डायरेक्ट बागेमध्ये पण यायला लागले. ते चांगलं आहे. कोरोना नंतर काय झालंय, शेतकरी आणि कस्टमर हा कनेक्ट झाला आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, त्यामुळे ओरिजिनल प्रोडक्ट लोकांपर्यंत जायला लागले. त्याच्यामध्ये तुमचं पण मोठं योगदान आहे, कारण तुम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवत आहे. बरोबर. त्याच्यासाठी ओके. तर सुंदर माहिती दिली आणि आपण त्यांची बाग सुद्धा बघूया आणि त्यांचं कसं पॅकिंग चालू आहे ते सुद्धा बघूया. आणि नंबर वरती स्क्रीनवरती आहे, त्या नंबरवरती त्यांना नक्की ऑर्डर द्या. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. इकडे आंबे खा आणि आंबे खातात कडा. हा, हे बघा. होय, आंब्यांनी भरलेला घा. हे सगळे हापूस आहेत ना? सगळे हापूस आंबे. फळांचा राजा हापूस आंबा मस्त. तर लवकरच पॅक होऊन तुमच्याकडे येईल ऑर्डर दिल्यानंतर. अशा प्रकारे काढणी चालू आहे. आता आपण तिकडे पॅकिंगच्या ठिकाणी पण जाणार आहोत. पॅकिंग करतात ते बघूया. सध्या गरमी वाढलेली आहे, त्यामुळे आंबे पटापट पिकतात.
असं प्रत्येक ठिकाणी एक 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 आंबा काढून घाळीने काढून खाली काढतात, म्हणजे घाळ वापरून. सुंदर बाग आहे. ते आंबे पण काढतील इकडचे. एक जवळ आहेत आंबे, काय काय उंचावरती येतात आणि एकदम जवळ आंबे आहेत. क्रेट भरत आलेला आहे. एका क्रेट मध्ये किती होतं आंबे साधारण? हे लहान आहेत ना? मोठे असतात ना ते. हा, सरळ भरला तर 1.5 पेटी. पेटी होता. हे आता उचलून घेऊन जाणार इकडे घरात आणि तिकडे जाऊन पॅक करणार. झाला भरला. कोण चाणीने खाल्ली ना? हे बघा, अशा प्रकारे नुकसान सुद्धा असतं आंब्यामध्ये. फळ हे चाणीने खाल्ला आंबा इकडून चांगला दिसतो, पण इकडून फिरवल्यावर लक्षात येतं की चाणीने खाल्लेला आहे. तर अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करून आंबा तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि दरवर्षी काही प्रमाणात नुकसान होते. यावर्षी सुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि असे पण नुकसान असतात, म्हणजे प्राणी खातात. हे बघा, चाणीने घातलेला आंबा बघतो आणि ते अजून आंबे काढते. थोड्या वेळात क्रेट भरेल आणि ह्या क्रेट भरल्यानंतर आपण घरामध्ये सुद्धा जाऊया क्रेट घेऊन आणि तिकडे काय चाललंय ते सुद्धा बघूया. आणि अशा प्रकारे एकदम व्यवस्थित बाग मेंटेन केलेली जाते. बघा, एक सुंदर अशी बाग बघते. आणि ह्याचा काय आला, ह्या कलमात काय आला? समोरचं झाड आहे ना, ते रोट्यामुळे बाजूला. रोटा म्हणजे काय, किडो असतो ना? हो, कीड असते. केवढे असता? मोठं एवढं जाडीचं असतं. आणि एकदा लागली की तो काय बादच झालं. पूर्ण सोलीत नेणार ते झाड. हा, म्हणजे एकदा लागलो की बाद झालं. आता याचा काय होणार नाही. काय नाही, ते मुळा उलट ते समज मूळ खणून काढू काय. आणि ते किडो पण मारूच लागला. किडो पण आता किड असणार त्याच्यात? असणार खाली. आता ते कदलाच ना. हा हा, त्या झाडात ती कीड असणार, ज्याच्यामुळे रोटा म्हणतो. तर रोटा नावाची कीड आहे ती आता झाडात असणार. ती आता खोदून काढणार संपूर्ण. ती कीड सुद्धा मारावी लागणार. नंतर याच्यात एक नवीन झाड लागणार. ही सुद्धा एक नवीन माहिती मिळाली. रोटा 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 मस्त. तर अशा प्रकारे अनेक नुकसान चालू आहे तिकडे, म्हणजे नैसर्गिक संकट, किडे मुंगी. आणि इकडे आंब्याचं काढणी सुद्धा चालू आहे. सुंदर असं कोकणातलं वातावरण बघतोय आपण, निसर्गरम्य. हापूस आंब्याची बाग. हे बघा, कीड लागली. कीड लागल्यामुळे आता कलम बाद झाले. म्हणजे अशा प्रकारे कलमाचं झाडांचं सुद्धा नुकसान होतं. हे आता बदलणार, या ठिकाणी दुसरं कलम लावणार. म्हणजे असंच मस्त झाड होते. काय झालं बघा, हे सगळे असे नुकसान सुद्धा असतं शेतकऱ्यांना. बाकी बाग मस्त एकदम. किडे मुंगी सगळे पक्षी, पशु पक्षी यांच्याकडून जो आंबा शिल्लक राहत होतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो. बरोबर ना? हे सगळे खाऊन जो आंबा राहतो ना, तो आपल्याला भेटतो. कारण त्यांचं पहिलं अधिकार. हे बघा, झाडांचं नुकसान होतं आणि किडे मुंगी सगळे खाऊन एवढ्या कठीण गोष्टींना, म्हणजे म्हणतात ना की सगळ्या नैसर्गिक संकटाचा सामना केल्यानंतर पाऊस पण आहे त्याच्यात, जो आंबा शिल्लक राहतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो. प्रचंड मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी. सुंदर अशी बाग आहे, मस्त ना? ड्रोन शॉट सुद्धा तुम्हाला, म्हणजे ड्रोन शॉट मध्ये अंदाज येईल कशा प्रकारे बाग आहे ते. छान वाटतं. तर अशा प्रकारे यांचं दैनंदिन जीवन चालू आहे इकडे आणि आंब्याचं पॅकिंग चालू आहे. तर आता आपण बागेत फिरतोय आणि आपल्यावर सनी आहे. सनी, हे सनी, हा सनी आहे, रोशन यांचा डॉगी. बागेचा म्हणजे राखण करतो. ह्याच्यामुळे पण डायरेक्ट बागेत येणार नाही ना? तुम्ही डायरेक्ट बागेत आलात तर सनी भेटेल तुम्हाला. तुम्ही रोशनला नक्की कॉन्टॅक्ट करा. सुंदर बाग आहे. आता हे कशा प्रकारे आंबा काढतात तुम्हाला दाखवतो, म्हणजे इथली प्रोसेस दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालतं. आणि घरी कसं पॅकिंग चालतं ते सुद्धा बघूया आपण. तर हा बघा, अजून एक क्रेट भरून आंबा पॅकिंगसाठी चाललाय. अशा प्रकारे एक एक क्रेट आंबा काढला जातोय आणि व्यवस्थित पॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर आता आपण घरी चाललोय.
ज्या ठिकाणी पॅकिंग चालू आहे ते सुद्धा दाखवतो, कशा प्रकारे पॅकिंग होते ते बघूया. इकडे सगळे क्रेट आंब्याचे बनलेले आहेत, थोड्या वेळ पॅक होतील. इकडे पॅकिंग चालू आहे, म्हणजे इकडे सगळे आंबे आहेत, इकडे पडवीस सुद्धा आंबे आहेत बघा. हे इथे लावलेले आंबे असे हवेशीर लावायला लागतं, आंबा मोकळ्या हवेत. आंबा भरण्याचं काम चालू आहे, फ्रेश एकदम ताजे ताजे आंबे. या ठिकाणी आंबे भरण्याचं काम चालू आहे छोट्या क्रेटमध्ये ना. हे किती डझन? 2 डझन. 2 डझनच्या क्रेट आहे, प्लॅस्टिक क्रेटमध्ये. ते बॉक्स पण आहे, बॉक्स पॅकिंगमध्ये क्रेट बाहेर जातो. तो बाहेर जातो ना कुठे? बाहेर म्हणजे कुठे? तो आता जाणार आहे दिल्लीला. ओके, ती म्हणजे लांबच्या प्रवासासाठी क्रेट आहे परत. आणि मुंबईसाठी आपलं बॉक्स, मुंबई पुन्हा बॉक्स. मुंबईला पेड हवं तर मुंबईला पण देतो, असं काही प्रॉब्लेम नाही. त्याची काही वेगळी कॉस्ट असते काय? कॉस्टिंग म्हणजे आपलं सेमच आहे, वेगळं असेल. हां ओके, म्हणजे पॅकिंग कुठची असेल तर जसं कस्टमरचं रिक्वायरमेंट असेल तशी पाठवेल. प्लेटमध्ये प्लॅस्टिकचं प्लेट आणि बॉक्स, म्हणजे बॉक्सच. हे इथं बाहेर आहे, तिकडे पण आहे. आणि इकडे सुद्धा आंबे मस्त असे लावून ठेवले. याच्यापैकी आता जशी जशी रिक्वायरमेंट असेल तशी पॅकिंग होणार. असे आंबे व्यवस्थित लावून ठेवले जातात. घराच्या पडवीमध्ये आंबे लावून ठेवले. इकडे आतमध्ये सगळी पॅकिंग चालू आहे. आता ऑर्डर चालली आहे गाडीवरती, लक्झरीवरती. तुम्ही सुद्धा ऑर्डर लवकरात लवकर द्या. इकडे पण पॅकिंग होते. इकडे आपण आतला बघू, मग आपण बागेमध्ये, म्हणजे बाग आधी आतला, म्हणजे कशा प्रकारे पॅकिंग होते, कशा प्रकारे काढणी होते. पट्टी तर इथे बऱ्यापैकी पिकलेले काही आंबे आहेत. तर मी तुम्हाला ना लाईव्ह टेस्ट दाखवतो, कारण खूप लोकांचा डाऊट असतो की आंबा खराब निघेल. तर याच्यापैकी आपण एक आंबा चॉईस करणार होता आणि रोशनला कापण्यासाठी देणार होता. तर मला हा ओके वाटतोय, हा पण चांगला आहे. हा जास्त पिकलाय, हा थोडासा हिरवा आहे. तर बघूया हा कट करून कसा निघतोय ते. आता आपण आंबा कट करतोय. अशा प्रकारे ओरिजिनल हापूस आंबा. हा बघा, हा आहे ओरिजिनल आंब्याचा कलर. कर्नाटकमध्ये हा कलर लाईट असतो ना रे, पिवळट असतो, आपला भगवा आहे. हे बघा, असं बघा तुम्हाला मस्त आंबा भेटेल. आणि सगळे म्हणजे शॉर्टिंग करूनच लोकांपर्यंत आंबे जातात ना. तर व्यवस्थित शॉर्टिंग करून चांगले आंबे पॅक केले जातात. ते बघा मस्त, दोन्ही बाजूला आंबा बघा, हा आणि हा ही बाजू. तर असे तुम्हाला चांगले चांगले आंबे खायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आता मी बागेतला आंबा खातो बघा, फ्रेश एकदम. आणि तुम्हाला पण आंबा लवकरच मिळेल. ओरिजिनल हापूस आंब्याची चव आहे ना, ती जगात भारी. म्हणून याला फळांचा राजा म्हणतात, कारण ह्या आंब्याची चव तुम्हाला दुसऱ्या कुठच्याच आंब्यात मिळणार नाही. याने हापूस खाल्लाय ना, तो दुसऱ्या कुठचा आंबा खाणारच नाही. मस्त भगवा कलर प्रॉपर, एकदम गोड आहे. आणि हापूस आंबा पूर्ण गोड नसतो, थोडा कमी गोड असतो, पण मस्त वाटतं. मधुर मधुर म्हणतात त्याला. तर रोशनने खूप चांगली माहिती दिली. तर नक्की रोशनला कॉन्टॅक्ट करा आणि असे मस्त मस्त आंबे तुमच्या घरापर्यंत मागवा. पुन्हा येत राहा आणि पुन्हा पण येत राहा. आणि दरवर्षी तुझे रिपीट कस्टमर वाढत चाललेत ना. आणि रोशनचे काही कस्टमर आहेत ते त्याच्याकडून आंबे घेतात. एकदा ज्याने घेतला, ज्याने खाल्ला, त्यांना हे आलं, ते अजून 4 जणांना सांगतात. बरोबर. आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगले आंबे पोहोचवतात तुम्ही. एखाद्या वेळी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते पण मॅनेज करता ना. काय असेल तर तसा प्रॉब्लेम नाही एवढा हे होत जास्त. पण तुम्ही एकदा बघितलात, टेस्ट केला तर तुम्हाला नक्की समजेल. ओके. तर अशी रोशनची गॅरंटी पण आहे की चांगला आंबा त्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. मी सुद्धा आता खातो इकडे, मस्त आहे बघा.
बागेतला आंबा खाण्याची मजा वेगळी आहे, फ्रेश एकदम. चला धन्यवाद. आणि आपण आंबा खातो, आवडतो याला आंबा. हे आंबा खातो ना तो, म्हणजे आंबा खाणारा डॉगी येतो. तर तुम्हाला जर ओरिजिनल देवगड हापूस आंबा खायचा असेल तर या स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या घरी यापैकी म्हणजे एक फ्रेश ताजं आणि म्हणतात ना की ओरिजिनल, कारण सध्या भेसळयुक्त म्हणजे वेगळे सुद्धा आंबे हापूसच्या नावाखाली खपवले जातात, पण आता मी तुम्हाला देतोय तो नंबरवरती तुम्हाला ओरिजिनल देवगड हापूस आंबा खायला मिळेल. आणि मला कमेंटमध्ये तुमच्याकडे पेटी आल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगायचं की आंबे कसे होते आणि कशा प्रकारे तुम्हाला पेटी पोचली, सगळं ते मला कमेंटमध्ये सांगायचं, जेणेकरून जर काही त्रुटी असतील तर ते सुद्धा पुढच्या वेळी म्हणजे भविष्यात आमच्याकडून म्हणजे जे आपले व्यापारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा सुधारले जातील. कारण ते शेवटी फळ आहे आणि त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक संकटं असतात. तुम्हाला दाखवलं आता इकडे बागेतली संकट दाखवली, आता ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा काही वेळा प्रॉब्लेम होतात काही ठिकाणी, पण तरी पण तुमच्यापर्यंत आम्ही जास्तीत जास्त चांगला आंबा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आणि आपल्या चॅनलतर्फे अशाच शेतकऱ्यांना आपण प्रमोट करतो जे चांगलं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा कशा प्रकारे यांचा आंबा होता तो. आणि ही सुंदरशी बाग बघा आणि यांच्या या व्यवसायाला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि ओरिजिनल म्हणजे पैसे देऊन तुम्ही ओरिजिनल देवगड हापूस आंबा खा. धन्यवाद. Thank you.